मित्रांनो, इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला तुमची किंमत कळण्यासाठी 10 ॲटिट्यूड नियम. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा आपणच तिच्या मागे धावत राहतो. तिचा रिप्लाय येतो का, ती बोलते का याचाच विचार करत बसतो. पण ज्याला तुमची किंमत समजत नाही त्याच्यासमोर स्वतःची किंमत सांगत बसायची नसते. काही वेळा शांतपणे मागे होणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमची उपस्थिती ज्याला जाणवत नाही त्याला तुमची अनुपस्थिती जाणू द्या. कारण रोज उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची किंमत अनेकदा ती दूर गेल्यावरच समजते. म्हणून कोणाच्या मागे धावून स्वतःचा स्वाभिमान कमी करू नका. आज आपण असे 10 ॲटिट्यूड नियम पाहणार आहोत जे तुमचं वागणं बदलून टाकतील आणि कदाचित तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीलाही तुमची खरी किंमत जाणवेल. चला सुरुवात करूया पहिल्या नियमापासून. 1. इग्नोर करायचंच असेल तर माझी सवय सोडून द्या. तुम्ही मला इग्नोर करणार असाल तर मी तुमच्या मागे धावत बसणार नाही. तुमच्या एका रिप्लायसाठी वारंवार मेसेज करणार नाही आणि तुमचं लक्ष मिळवण्यासाठी स्वतःची किंमत कमी करणार नाही. कारण नातं असेल तर दोघांकडून प्रयत्न झाले पाहिजेत. एकट्याने ते ओढत राहण्यात काही अर्थ नसतो. तुम्हाला माझी उपस्थिती नको असेल तर मी ती जबरदस्तीने लादणार नाही. पण एकदा मी शांतपणे मागे झालो तर माझी सवय तुम्हाला नक्कीच जाणवेल. कारण रोज सहज उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची किंमत अनेकदा ती व्यक्ती दूर गेल्यावर समजते. म्हणून इग्नोर करणाऱ्याच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःची जागा जपा. कदाचित तुमचं मौनच त्यांना तुमची खरी किंमत सांगेल. 2. तुम्ही दूर गेला तर मी मागे येणार नाही. तुम्ही माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला थांबवण्यासाठी मी तुमच्या मागे येणार नाही. कारण ज्याला माझी साथ हवी आहे त्याला माझी किंमत समजावून सांगण्याची गरज नसते. तुम्ही बोलणं कमी केलं तर मी सतत मेसेज करून तुमचं लक्ष मागणार नाही. तुम्ही अंतर ठेवलं तर ते अंतर कमी करण्यासाठी मी एकटाच प्रयत्न करणार नाही. कारण कोणाच्या आयुष्यात आपली जागा जबरदस्तीने बनवता येत नाही. काही लोकांना वाटतं आपण दूर गेलो की समोरचा आपल्या मागे येईल, पण प्रत्येक वेळी तसं होत नाही. काही लोक शांतपणे मागे होतात आणि पुन्हा वळूनही पाहत नाहीत. म्हणून तुम्ही दूर गेलात तर मीही माझ्या जागी शांत राहीन. कारण माझी किंमत सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही मागे धावण्याची गरज नाही. 3. माझी किंमत सांगणार नाही, दाखवणार. मी किती चांगला आहे, माझी किती किंमत आहे किंवा माझ्याशिवाय तुम्हाला काय गमावावं लागेल हे मी शब्दांनी सांगत बसणार नाही. कारण खरी किंमत सांगावी लागत नाही, ती आपल्या वागण्यातून दिसते. ज्याला तुमची किंमत समजत नाही त्याच्यासमोर स्वतःची स्तुती करून काहीच फायदा नसतो. तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी समोरच्याला मान्य करायचं नसेल तर तो करणारच नाही. म्हणून बोलण्यापेक्षा तुमचं वागणं आणि तुमची अनुपस्थितीच बरंच काही सांगू शकते. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. शांत राहा आणि तुमच्या कर्तृत्वातून तुमची जागा दाखवा. कारण काही लोकांना तुमची किंमत तुमच्या शब्दांनी नाही तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात नसताना जाणवते. म्हणून माझी किंमत मी सांगणार नाही, ती वेळ आणि परिस्थिती स्वतःच दाखवेल. 4. तुमच्या रिप्लायसाठी माझं आयुष्य थांबलेलं नाही. तुमचा मेसेज येतो का, तुम्ही ऑनलाईन आहात का, तुम्ही मला रिप्लाय का देत नाही, या सगळ्यांचा विचार करत माझं आयुष्य थांबलेलं नाही. तुमच्या एका रिप्लायवर माझा मूड आणि माझा दिवस ठरणार नाही. तुम्ही वेळ देत नसाल तर मी माझा वेळ तुमची वाट पाहण्यात वाया घालवणार नाही. कारण माझ्याकडेही माझं आयुष्य आहे, माझी कामं आहेत आणि माझी स्वतःची माणसं आहेत. प्रत्येक वेळी तुमच्या फोनकडे पाहत बसणं म्हणजे स्वतःच्या वेळेची किंमत कमी करणं आहे. तुम्हाला बोलायचं असेल तर बोला, नसेल तर काही हरकत नाही. पण तुमच्या शांततेमुळे माझं आयुष्य थांबणार नाही. कारण माझं आयुष्य कोणाच्या रिप्लायवर चालत नाही. माझी दुनिया तुमच्या एका मेसेजपेक्षा खूप मोठी आहे. 5. तुम्ही बदललात तर माझं वागणंही बदलेल. तुमचं वागणं बदललं आणि मला ते जाणवलं तर मी पूर्वीसारखाच तुमच्याशी वागत राहीन अशी अपेक्षा ठेवू नका. कारण नातं एकतर्फी नसतं आणि प्रत्येक गोष्ट सहन करणं म्हणजे प्रेम नसतं. तुम्ही आदराने वागलात तर माझ्याकडूनही आदरच मिळेल. पण सतत दुर्लक्ष, थंडपणा आणि बदललेलं वागणं मिळालं तर माझंही अंतर वाढेल. मी भांडण करणार नाही, तक्रार करणार नाही आणि तुम्हाला बदलण्यासाठी विनवणीही करणार नाही. फक्त तुमचं वागणं पाहून माझी जागा ठरवेन. कारण माणूस शब्दांपेक्षा आपल्या वागण्यातून जास्त काही सांगत असतो. तुम्ही मला ज्या पद्धतीने वागवाल त्याच पद्धतीने माझं वागणंही बदलत जाईल. शेवटी नातं टिकवायची जबाबदारी फक्त माझी नाही, ती दोघांची आहे. 6. जिथे आदर नाही तिथे माझी उपस्थिती नाही. जिथे माझ्या बोलण्याची किंमत नाही, माझ्या भावनांचा आदर नाही आणि माझ्या उपस्थितीची कोणाला गरजच वाटत नाही, तिथे मी स्वतःला जबरदस्तीने ठेवणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपली जागा बनवण्यासाठी धडपड करायची गरज नसते. काही वेळा शांतपणे तिथून दूर होणं हाच योग्य निर्णय असतो. कारण प्रेम, मैत्री किंवा कोणतंही नातं असो, आदर नसेल तर त्या नात्याची किंमत हळूहळू संपत जाते. मला कोणाच्या आयुष्यात राहण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गमवायचा नाही. तुम्ही मला महत्त्व देत नसाल तर मी माझं महत्त्व स्वतःच जपेन.
तुमच्याकडे राहण्याची इच्छा असेल तर आदराने राहील, पण अपमान सहन करू नये, कारण जिथे माझी किंमत नाही तिथे माझी उपस्थितीही नाही. 7. मला गमावणं तुमचं नुकसान आहे. मी कोणालाही माझी किंमत समजावून सांगत बसणार नाही. ज्याला माझी साथ, माझी काळजी आणि माझं मन समजत नाही त्याला ते समजावून सांगण्याची माझी जबाबदारी नाही. कारण काही माणसांची खरी किंमत त्यांच्या जवळ असताना नाही तर ते दूर गेल्यावर समजते. मी तुमच्यासाठी काय केलं, किती वेळ दिला किंवा किती वेळा तुमच्यासोबत उभा राहिलो याची यादी घेऊन बसणार नाही. पण एक दिवस माझी जागा दुसऱ्या कोणी भरू शकत नाही हे कदाचित तुम्हालाच जाणवेल. प्रत्येक व्यक्तीची जागा वेगळी असते आणि प्रत्येक नात्याची किंमतही वेगळी असते. म्हणून मला गमावण्याची भीती दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला माझी गरज नसेल तर मीही स्वतःला तुमच्यावर लादणार नाही. पण लक्षात ठेवा, एखादी चांगली व्यक्ती गमावणं म्हणजे फक्त एक व्यक्ती गमावणं नसतं, तर तिची साथ, तिचा विश्वास आणि तिची काळजी गमावणं असतं. 8. बोलायचं नसेल तर ठीक, मीही जबरदस्ती करत नाही. तुम्हाला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी तुम्हाला जबरदस्तीने बोलायला लावणार नाही. सतत मेसेज करून, फोन करून किंवा तुमचं लक्ष मिळवण्यासाठी विनवणी करणार नाही. कारण संवाद मनापासून असेल तरच त्याला अर्थ असतो. एखाद्याला बोलायची इच्छा नसेल तर त्याच्या शांततेचा आदर करणंही गरजेचं असतं. पण त्याचवेळी माझ्या मनशांतीचाही मी विचार करेन. प्रत्येक वेळी काय झालं, का बोलत नाही असं विचारत तुमच्या मागे फिरणं मला मान्य नाही. तुम्हाला अंतर हवं असेल तर मी ते देईन, पण त्या अंतरात स्वतःला हरवून बसणार नाही. कारण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न हवेत, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून केलेली धडपड नातं वाचवत नाही. म्हणून बोलायचं नसेल तर ठीक, मीही जबरदस्ती करत नाही. 9. एकदा मनातून उतरलात तर परत जागा मिळणं कठीण. मनातून एखादी व्यक्ती उतरते तेव्हा फक्त नातं बदलत नाही तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. वारंवार दुर्लक्ष, खोटं वागणं किंवा आदराची कमतरता सहन करत राहिलं तर एका क्षणी मन थकून जातं. त्यानंतर कितीही स्पष्टीकरण दिलं तरी आधीसारखा विश्वास निर्माण होणं सोपं नसतं. कारण तुटलेला विश्वास शब्दांनी नाही तर वेळ आणि कृतीने परत मिळवावा लागतो. म्हणून माझ्या शांततेला कमजोरी समजू नका. मी प्रत्येक गोष्टीवर वाद घालणार नाही, पण प्रत्येक गोष्ट कायमची विसरेनही असं नाही. एकदा मनाने अंतर स्वीकारलं तर पुन्हा तिथे पूर्वीसारखी जागा मिळवणं खूप कठीण असतं. कारण काही नाती तुटत नाहीत, फक्त मनातून संपून जातात. 10. माझी किंमत कळण्यासाठी मला बदलण्याची गरज नाही. मी कोणाच्या अपेक्षेनुसार स्वतःला बदलून माझी किंमत सिद्ध करणार नाही. ज्यांना माझं खरं रूप, माझं मन आणि माझं वागणं समजतं त्यांना मला वेगळं होण्याची गरज वाटत नाही. काही लोकांना तुमची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून दूर जाता. पण त्यासाठी स्वतःला बदलणं किंवा कोणाला खुश करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं नाही. मी जसा आहे तसा माझा आदर करणाऱ्या लोकांसाठी माझी जागा कायम खास असेल. आणि ज्यांना माझी किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलण्यात काही अर्थ नाही. कारण खरी किंमत मिळवण्यासाठी चेहरा नाही तर स्वभाव आणि वागणं महत्त्वाचं असतं. म्हणून मला कोणाला काही सिद्ध करायचं नाही. माझी किंमत मला माहीत आहे आणि ती पुरेशी आहे. तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला तुमची किंमत कळावी असं वाटत असेल तर स्वतःचा स्वाभिमान कधीही सोडू नका. शांत राहा, स्वतःची किंमत जपा आणि गरज नसताना कोणाच्याही मागे धावू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच दमदार व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.